मंचावर उपस्थित या विभागाचे लोकप्रिय आमदार श्री नाना शामकुरेजी, महापौर श्रीमती अंजलीताई घोटेकर, भविष्यामध्ये तुम्ही प्रत्येक आयुष्यातली परीक्षा पास व्हावी या दृष्टीने आपल्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी आपल्या निमंत्रणावरून इथं आलेले श्री विश्वास पाटील नागरेजी, श्री प्रदीपजी लोखंडे, आपल्या चंद्रपूरचं भूषण असणारे श्री राहुलजी गावंडे, श्री विपिनजी इटनकर, डॉक्टर कुणालजी खेमनार, श्री जितेंद्रजी पापड़कर, श्री हेमराज सिंह राजपूतजी, ब्रिजभूषण पाझारेजी, राहुलजी पावडे, मंचावरील सर्व आदरणीय मान्यवर व या मिशन सेवाच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित माझ्या सर्व सलसलत्या रक्ताच्या धडकत्या हृदयाच्या चंद्रपूरचा गौरव वाढवण्याचा संकल्प घेऊन आलेल्या माझ्या प्रिय मित्रांनो आणि भगिनींनो, चांद्यापासून बांद्यापर्यंत असणाऱ्या 3,07,713 स्क्वेअर किलोमीटरच्या महाराष्ट्राची सेवा करण्याचा संकल्प घेऊन आयुष्याच्या प्रत्येक परीक्षेत, प्रत्येक स्पर्धेमध्ये चंद्रपूरचा टक्का वाढावा, हम होंगे कामयाब या भावनेने मनामध्ये विश्वास निर्माण व्हावा या हेतूने आपण मिशन सेवाचा शुभारंभ करतोय। आणि मग विश्वास आहे की जी भूमी वाघाची आहे, 193 देशातल्या 14 देशामध्ये वाघ आहे आणि 14 देशातील सर्वात जास्त वाघ भारतात आहे आणि भारतातील सर्वात जास्त वाघ हे आपल्या ताडोबा जंगलामध्ये आहे। आता ही वाघाची भूमी असेल तर या जिल्ह्यातील प्रत्येक तरुण तरुणी वाघासारखी पराक्रम गाजवत मग परीक्षा UPSC ची असेल की MPSC ची, परीक्षा रेल्वेची असेल की बँकेची, परीक्षा जीवनातल्या कोणत्याही क्षेत्राची असेल तर मन में है विश्वास हम होंगे कामयाब यासाठी विश्वास पाटील साहेब तुम्हाला बोलले आहे। खरं तर आपल्याला याची माहिती असेल की या जिल्ह्याचं वैशिष्ट्य काय आहे, तर शक्तिदायिनी माता महाकाली हे तर वैशिष्ट्य आहेच की जिच्या आशीर्वादाने पदोपदी आपला संकल्प पूर्ण करण्याचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो। पण ही भूमी आहे जेव्हा 7-8 ऑगस्टला गवालिया टँकवर काँग्रेसचं अधिवेशन झालं, 9 ऑगस्ट 1942ला क्विट इंडिया चले जावचा नारा देण्यात आला, अंग्रेजों भागो और भारत माता के हाथों के पैरों की श्रृंखला को तोड़ दो, तेव्हा आपल्याला अभिमान वाटेल की आज या देशामध्ये 712 जिल्हे आहेत, पण तेव्हा पहिला जिल्हा होता क्विट इंडिया मध्ये उतरणारा, पहिला जिल्हा होता जेव्हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाची खंजिरी वाजायला लागली, झाड झड़ूगे शस्त्र बनेंगे भक्त बनेगी सेना, आणि 16 ऑगस्ट 1942ला या देशाच्या क्रांतीचा पहिली मशाल या जिल्ह्याच्या भूमीतून पेटली आणि बर्लिनच्या आकाशवाणीवरून घोषणा झाली, यूनियन जैक नीचे आ गया और तिरंगा इस आसमान में लहरा गया। त्या भूमीचे आपण आहोत, भारत जोडोचा नारा देणाऱ्या आनंदवन ज्यांनी आपलं आयुष्य सेवा करण्यासाठी अर्पण केलं त्या भूमीचे आपण आहोत। आता या भूमीवर जबाबदारी आहे की या देशाच्या सर्व क्षेत्रामध्ये भारत माता की जय म्हणताना, बेंबी पासून आम्ही भारत माता की जय म्हणतो, पण भारत माता की जय म्हणताना चंद्रपूर जिल्ह्यातील तरुणांच्या हातून, तरुणींच्या हातून भारत मातेची जय होण्याची कृती व्हावी यासाठी आपण मिशन सेवा सुरू करतोय। आपण 3 मिशन सुरू केले। एक मिशन शौर्य केलं,
आणि मिशन शौर्यमध्ये आपण यशस्वी झालो, ज्याचा उल्लेख माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून या 15 ऑगस्टच्या भाषणात 18च्या केला। 19 वर्षाचे आदिवासी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी 5 ज्यांनी आयुष्यात विमान बघितलं नाही किंवा विमानात बसले नाही, हे 19 वर्षाचे मुलं मुली 29,029 फुटाच्या एव्हरेस्टवर भारताचा झेंडा आणि चंद्रपूरचा झेंडा लावत आमच्या जिल्ह्याचा गौरव गाजवला। आता जबाबदारी आपली आहे की जर 25 वर्षामध्ये या जिल्ह्यात 5 IAS 5 IPS IRS IFS जर 25 वर्षामध्ये फक्त 5 मुलं पास होत असतील, तर आता जबाबदारी आहे की 5 वर्षात 25 कशी पूर्ण पास करता येईल याची जबाबदारी तुम्हाला घ्यायची आहे। खरं तर विधानसभेत या संदर्भात जेव्हा मी विरोधात होता तेव्हा मी भाषण दिलं आणि सांगितलं की महाराष्ट्र हा जर प्रत्येक क्षेत्रामध्ये नंबर 1 आहे, IAS IPS मागे काय? आणि मग विश्वास पाटलांना आपण निमंत्रण दिलं, यासाठी दिलं की एक मराठी तरुण आज IPS ची परीक्षा पास झाला। फक्त IPS ची परीक्षा पास नाही झाला, IPS तर अनेक आहे, पण त्यांनी IPS या मानांकनाचा गौरव वाढवला। इतका गौरव वाढवला की विश्वास पाटील जेव्हा इथं तुम्ही सत्कार करत होते तेव्हा तुमच्याकडून सहजपणे कृती घडत होती टाळ्या वाजण्याची, कारण विश्वास पाटलांनी एक मराठी तरुण हा इतका पुढे जाऊ शकतो, तर असे विश्वास पाटील तुमच्या मधून निर्माण करण्यासाठी मिशन सेवा आहे की देशामध्ये IAS IPS IRS IFS का आपल्या जिल्ह्याचे होऊ शकत नाही, महाराष्ट्राचे का होऊ शकत? आपण कुठे कमी आहोत? आपण कुठेही कमी नाहीत। आपल्याकडे असणारे श्री गावंडे नागभीडचे आहे। जेव्हाही मी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एखादा विदेशात गेल्यानंतर प्रवास परत येतो, प्रवास पूर्ण करून, तेव्हा एअरपोर्टवर श्री गावंडेजी असतात। किती आनंद होतो की चंद्रपूर वाघाचा सत्कार करायला चंद्रपूरचा एक एअरपोर्टचा मुख्य अधिकारी राहुल गावंडे। अभिमान वाटत नाही? आपल्याला प्रयत्न पुढे करायचा आणि हा करण्यासाठी आपण निर्णय केला की या जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आपण वाचनालय करणार आहोत। आपण प्रत्येक तालुक्यामध्ये जे विद्यार्थी विद्यार्थिनी ज्यांना वाटतं की मला आकाशाला हात लावायचा आहे, माझं स्वप्न मोठं आहे, माझं लक्ष मोठं आहे, त्या सर्वांच्या पाठीशी शासन म्हणून पूर्ण जिल्ह्याचं प्रशासन हे शक्तीने उभं करण्याचा निर्णय या मिशन सेवाच्या माध्यमातून आम्ही केला आहे। विविध लेक्चरच्या माध्यमातून, विविध मार्गदर्शनाच्या माध्यमातून अनेकदा असं होतं, योग्य माहिती असेल तर मग लक्ष्यापर्यंत पोहोचणं सोपी होतं। ते कौशल्य आवश्यक आहे, हे कौशल्य या विविध प्रशिक्षणातून द्यायचं आहे। आणि किंमत तर कौशल्याची आहे, किंमत तर ज्ञानाची आहे, किंमत इनोव्हेशनची आहे, इमॅजिनेशनची आहे, आणि हे स्किल आपण या माध्यमातून देणार आहे। जेव्हा स्किलच्या या शब्दाचा अर्थ एकाने मला सोपी सांगितलं, स्किल म्हणजे काय, तर तो म्हणाला कधीतरी आपण चित्रपट पाहिला होता, त्या चित्रपटामध्ये हिरोईनची गाडी बंद होते, हिरो तिकडून जात राहतो। आता हिरोईनची गाडी बंद म्हणतो की हिरो बाजूनी जाताना ती गाडी दुरुस्त करण्याचं कामच असतं, आणि तो हिरो उतरतो, हिरोईनची गाडी बंद पडली असते, झाकण उघडतो, हातोडी घेतो आणि एका ठिकाणी जोरात मारतो, गाडी सुरू होते, कारण डायरेक्टरनी सांगितलं असते। आता गाडी सुरू झाल्यावर हिरोईन विचारते कितना पैसा हो गया, हिरो सांगतो 1000 रुपये। हिरोईन म्हणते 1000 रुपया एक हथौड़ी मारने का? हीरो म्हणतो हथौड़ी मारने का 1 रुपया, कहा मारने का, उसके 999 रुपये। हे ज्ञानाचं असंच आहे आयुष्यामध्ये, आणि म्हणून मिशन सेवेमध्ये आपल्याला जेव्हा पुढे जायचं आहे
मिशन सेवेमध्ये पुढे जाताना आयुष्यातलं फक्त एक तत्व लक्षात ठेवा, आणि ते म्हणजे इथून जाताना ब्रेनला असा संदेश द्या की मी या कार्यक्रमाला गेलो होतो, ब्रेनला असा संदेश द्या कि अब मैं जीवन की हर लड़ाई जीतूंगा, जीतूंगा यानी जीतूंगा ही, हार तो मेरे डिक्शनरी में नहीं है। आणि जेव्हा ब्रेनला हा संदेश तुम्ही द्याल ना, तेव्हा चंद्रपूरचं नाव रोशन होईल। तुम्ही अनेकदा ऐकलं की एखादा छोटा मुलगा ट्यूबवेल मध्ये जातो, एखाद्या ठिकाणी खड्ड्यात पडतो। तुम्ही अनेकदा ऐकलं पाहिलं की घरी आपल्या आईच्या हातून, आपल्या बहिणीच्या हातून काचेचा कप पडतो, चहाचा कप पडतो, काचेचा ग्लास पडतो। पण कधी देशात असं झालं का की 10 महिन्याचा, 5 महिन्याचा, 15 दिवसाचा, 20 दिवसाचा मुलगा धडपड्या असेल, चपल असेल, कोणी आईच्या हातून पडलं का? तो का पडत नाही? कप पडतो, ग्लास पडतो, भांड पडतं, भाताचा गंज पडतो, पण हातात मुलगा कधीच पडत नाही। यासाठी की ती आई आपल्या ब्रेनला संदेश देते की हे माझं सर्वस्व आहे, हे माझं जीवन आहे। याला थोडीशीही इजा झाली, थोडीशीही नजर हटी, दुर्घटना घटी, तर माझं आयुष्य संपेल। आपल्याला इथून जाताना मनामध्ये हा संकल्प करून जायचा आहे, आणि हा संकल्प जेव्हा तुम्ही कराल, त्या संकल्पाच्या मागे मान्य जिल्हाधिकारी महोदयांची टीम तर असेल, पण सुदैवाने महाराष्ट्राच्या 1,45,000 फुटाच्या मंत्रालयात ज्या 502 क्रमांकाच्या खोलीत बसतो, महाराष्ट्राच्या कोणाच्याही हातामध्ये तिजोरीचा कोड नंबर नाही, तो माझ्या हातात आहे। चंद्रपूर जिल्ह्याला काहीही कमी पडणार नाही, हे मात्र तुम्ही निश्चित ठेवा। आणि म्हणून मिशन सेवा, मिशन शौर्य आपण सुरू केलं। मिशन शौर्य यशस्वी झालं, मिशन सेवा यशस्वी करा। आणि पुढच्या महिन्यात आमिर खान येतोय मिशन शक्तीसाठी। आपण निर्णय केला की 1900 पासून 2018 पर्यंत आपल्या भारत देशाने ऑलिम्पिक मध्ये किती मेडल प्राप्त केलं माहित आहे? किती जोराने भारत माता की जय म्हणतो आपण, हाय बेंबी पासून, पण किती मेडल आहे ऑलिम्पिक मध्ये? 1900 ते 2018 118 वर्षात भारत देशाने, ज्याची लोकसंख्या जगामध्ये दुसऱ्या क्रमांकात आहे, आणि आपण एवढे पराक्रमी आहोत की 10-20 वर्षात नंबर 1 वर येणार आहोत। दुसऱ्या क्रमांकाचा देश आणि फक्त 28 मेडल, 28। अमेरिका 400 वर्षापूर्वी कपडे कसे घालावे हे समजत नव्हतं, त्याचे मात्र 2520 मेडल आहे। रशिया 1122। आपण संकल्प केला चंद्रपूर मध्ये, अरे ही शक्तिदायिनी माता महाकाली भूमि असेल तो ओलंपिक 2024 का जीतने वालों में हमारे चंद्रपुर का भी नाम होगा। अपन वेगानी स्टेडियम शुरू केलं। आणि आमिर खान का जेव्हा मी 2 तास चर्चा की कि लगान तो निकाला भैया, वो तो फिल्म था, डायरेक्टर जैसा बताएगा वो जीतेगा, मगर यहाँ ऐसा डायरेक्शन दीजिए कि वस्तुस्थिति में, वास्तविकता में चंद्रपुर वाला ओलंपिक में जीतेगा। तो आमिर जी ये सही डायरेक्शन है। आणि त्यांनी मान्य केलं कि नहीं, हम आएंगे, चंद्रपुर में आएंगे, चंद्रपुर में मिशन शक्ति का शुभारंभ करेंगे। आणि माझा विश्वास आहे चंद्रपूरची भूमी एकलव्याची भूमी आहे। इथं फक्त एक द्रोणाचार्याच्या पुतळ्याची आवश्यकता है। अर्जुन से भी हम आगे बढ़ने की क्षमता रखते हैं। हमें आवश्यकता है एक सिर्फ द्रोणाचार्य नहीं तो एक द्रोणाचार्य का फोटो भी हमारे सामने रख दो, हम भी उस एकलव्य की तरह ऐसी कलाकारी करेंगे कि अर्जुन भी पीछे हो जाएगा। आणि एकलव्याच्या भूमीतून आपल्याला या यशामध्ये जायचं आहे। आणि मला विश्वास आहे की या जिल्ह्यामध्ये आपण इतकी भव्य दिव्य मोठी सैनिक शाळा काढतोय, वध अकादमी करतोय, या जिल्ह्यामध्ये आपण या देशातलं एक उत्तम बॉटनिकल गार्डन करतोय। पण हे करत असताना मिशन शक्ती आणि मिशन सेवा हे आपले असे 2 प्रकल्प आहे की या चंद्रपूरचा गौरव वाढवण्याची आपल्या सर्वांवरची ही जबाबदारी आहे। गरिबी आडवी येऊ नये याची काळजी आम्ही घेतोय। की एखादा मुलगा हुशार असेल, हुनर असेल, गुणवत्ता असेल, समय सूचकता असेल, कल्पकता असेल, प्रयत्न करण्याची धडपड असेल,
पण जर गरीब असेल तर उद्या 1000 रुपयाचं, 5000 रुपयाचं, 10,000 रुपयाचं पुस्तक घेऊ शकणार नाही, स्क्रीनवर व्हिडिओ पाहू शकणार नाही, प्रेरणा देणारे मोटिवेशनल स्पीच ऐकू शकणार नाही. आणि म्हणून आम्ही निर्णय केला की देवानी कदाचित काही गोष्टींवर एखादा न्याय दिला असेल, दुसऱ्यावर अन्याय केला असेल, एखाद्याला धनवान केलं असेल, दुसऱ्याला निर्धन केलं असेल, एकाला सुंदर केलं असेल, एकाला कमी सुंदर केलं असेल, पण देवानी एक गोष्ट मात्र सर्वांना समान दिली, प्रत्येकाला 24 तासाचाच दिवस दिला. मुकेश अंबानी असेल तरी 24 तास, आणि पानपट्टीवर खर्ऱ्यावर बंदी असल्यानंतर सुद्धा खर्रा घोटणाऱ्याला सुद्धा 24 तास. आणि म्हणून या 24 तासाचा कसा उपयोग करायचा हे आपल्याला शिकवायचं आहे. शेवटचं उदाहरण दे, कारण माझ्यानंतर एक अतिशय उत्तम वक्ते जे पोलीस विभागात नसते तर कदाचित आमच्या सोबत मंत्रिमंडळात असते, की जे ओठातून बोलत नाही हृदयातून बोलतात, त्यांना मी सांगितलं की तुम्ही आता 1.5-2 तास मार्गदर्शन करा आणि मुलांच्या मनात विश्वास निर्माण करा. तुम्ही विश्वास निर्माण करावा म्हणूनच आई वडिलांनी तुमचं नाव विश्वास ठेवलं आहे. आणि म्हणून यासाठी आपल्याला हे समय सूचकता, आपण आता वीज इथं बघतोय, पण एल्वा एडिसनचं उदाहरण बघा आवडतं की जेव्हा एल्वा एडिसन त्यांनी बल्बचा शोध लागल्यानंतर पत्रकार परिषद घेतली तो एक पत्रकार खौचटपने त्याला म्हणाला कि आप पत्रकार परिषद में कह रहे हो कि 50,000 प्रयोग करने के बाद इस बल्ब का संशोधन हुआ है, अगर 50,000 प्रयोग करने के बाद भी इस बल्ब का शोध नहीं लगता, शेवटी या जगाला प्रकाश सूर्य आणि चंद्राने दिला आणि दूसरा प्रकाश दिला एल्वा एडिसननी. एकाने खौचटपने विचारलं कि 50,000 प्रयोग के बाद भी अगर आपका ये रिसर्च पूरा नहीं हुआ होता तो क्या करते? तो म्हणाला मैं आपके साथ बात करने में अपना फालतू वक्त खराब नहीं करता, मैं और प्रयोग करते रहता था. आणि म्हणून यशाला प्राप्त करण्यासाठी पूर्ण शक्तीने काम करायचं आहे, आणि ते करायचं असेल तर ही समय सूचकता कौशल्य या मिशन सेवाच्या माध्यमातून या जिल्ह्यातील विद्यार्थिनीपर्यंत पोहोचवण्याचा आपला संकल्प आहे. समय सूचकता कशी असावी याचं उत्तम उदाहरण जे मला आवडतं की जेव्हा चर्चिल उत्तम वक्ता होता, चर्चिल भाषण द्यायचा, आता भाषण देता देता त्याच्या ड्रायव्हरला सर्व भाषण पाठ झाली. एका सुदूर गावामध्ये जेव्हा चर्चिल जायगा निघाला तेव्हा ड्राइवर म्हणाला, भाई साहब यहाँ तो मैं भाषण दूंगा, यहाँ पे मैं भाषण दूंगा, आप चिंता मत करिए क्योंकि आपने भाषण दिया, सब मुझे याद हुआ है, भाषण तो मैं दूंगा. चर्चिलने विचार केला, ठीक आहे, ड्रायव्हरच्या जागी चर्चिल बसला, चर्चिलच्या जागी ड्रायव्हर बसला. गावात गेले, गावातले लोक चर्चिलला ओळखत नव्हते, फक्त नाव ऐकून होते. ड्रायव्हरनी भाषण दिलं चर्चिल जसं द्यायचा तसा. पण नंतर जेव्हा प्रश्नोत्तर सुरू झाले, एकाने अतिशय कठीण प्रश्न विचारला, पण तो ड्रायव्हर इतका समय सूचक होता, त्याच्या लक्षात आलं की या प्रश्नाचं मी उत्तर तर देऊ शकत नाही, पण समय सूचकता होती. तो ड्राइवर म्हणाला, अरे क्या भाई साहब, कितना घटिया प्रश्न है, कितना सीधा प्रश्न है, इसका जवाब मैंने देना ये मैं तोहीन समझता हूं, इसका जवाब तो मेरा ये ड्राइवर देगा. चर्चिलकडे हात दाखवगा. ही समय सूचकता घेऊन चांद्यापासून बांद्यापर्यंत या चंद्रपूरच्या भूमीचा गौरव वाढवण्याचा संकल्प आपल्याला करायचा आहे. मी आपल्या पाठीशी आहे. आजपर्यंत एक नेता म्हणून सुधीर भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है चा नारा अनेकदा ऐकला, पण मी तुम्हाला शब्द देतो कि युवा साथी और मेरे बहनों आगे बढ़ो, सुधीर मुनगंटीवार पूरी ताकत के साथ आपके साथ खड़ा है. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.